आज मेन्समध्ये अंडर 19चा क्रिकेट वर्ल्ड कप 2024चा सामना आज म्हणजे रविवारी 11 फेब्रुवारी रोजी होत आहे। या सामन्यासाठी इंडियाची टीम दक्षिण आफ्रिकेला सेमीमध्ये हरवून उडालेली। तर ऑस्ट्रेलियाची टीम ही पाकिस्तानला हरवून पुढे आलेली। तसं वास्तविक आता सर्वच खेळाडूंची किंवा सर्व लोकांची इच्छा अशी होती की पाकिस्तान आणि इंडिया ही फायनल व्हावी, परंतु संघ शेवटी दोन्हीही संघ जे फायनलमध्ये आलेले, इंडिया 2 विकेटनी जिंकून आलेले, तर ऑस्ट्रेलियाने फक्त 1 विकेटनी सामना जिंकून ते फायनलमध्ये आलेले आहेत। दोन्ही संघ एका चढीत एक आहेत आणि याच्यामध्ये या दोन्ही संघामध्ये जशी नोव्हेंबर महिन्यामध्ये 2023चा वर्ल्ड कप जसं ऑस्ट्रेलियाने जिंकून नेला, त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये अगोदरच नाराज असलेले भारतीय पुन्हा आणखीन नाराजीची भर पडू नये अशा पद्धतीनं टीम इंडियाने खेळ करणं आवश्यक आहे। कारण ऑस्ट्रेलिया हे घातक टीम आहे, लक्षात ठेवा। 100 लोहार की एक सोनार की काय तशी ऑस्ट्रेलिया टीम आहे। इंडियाने हे लक्षात ठेवून जर खेळ केला तर विजय खेळाचा होणार आहे आणि तेच अपेक्षा आहे सर्वांना। परंतु खेळाचा विजय होण्यासाठी आपल्याकडचे जे 4-5 प्लेयर आहेत, त्यामध्ये आमच्या सोलापूर जिल्ह्याचे अतिशय फेमस प्लेयर, पहिल्या जर 1 ओव्हर 2 ओव्हर जर आमच्या अर्शिन कुलकर्णीनं सोलापूर जिल्ह्यामधून अंडर 19 या संघामध्ये खेळणारा सोलापूर जिल्ह्याचा अर्शिन कुलकर्णी पहिल्या 2 ओव्हर जर व्यवस्थितरित्या तो खेळला आणि एक कॉन्फिडन्स जर समोर ठेवला, तसंच बीडचा अतिशय फेमस सचिन धस, या दोघांनी फक्त पहिल्या 2 ओव्हर 2 ते तुम्ही वेळ घ्या, परंतु आपल्या सोलापूर जिल्ह्याचं, बीड जिल्ह्याचं संपूर्ण देशामध्ये नाव करा। वेळ घ्या तुम्ही। पुन्हा सांगतोय, हे पहा, 4 C's आर रिस्पॉन्सिबल फॉर एनी सक्सेस इन अ लाईफ। 4 C's कुठले 4 C's ते सांगतो। पहिला सी स्टँड फॉर क्युरियोसिटी, जिज्ञासा, समोरचा येणारा चेंडू कसा येतोय। त्यानंतर दुसरा सी आहे मस्ट हॅव कॉन्फिडन्स, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो। सेकंड सी, रिमेंबर दिस। देन थर्ड सी जो आहे तो कन्सिस्टन्सी, म्हणजे आपला जो जोडीदार आहे त्याच्याशी सदैव एंड चेंज करत राहणं। प्रत्येक वेळेला 4च जाईल, 6च मारीन मी, एक धाव घेऊन साईड चेंज करणं, साईड रोटेट करणं, हे जर दोघांनी आमच्या अर्शिन कुलकर्णी आणि सचिन दास यांनी जर केलं, आणि चौथं जे आहे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, आपली जी कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर म्हणजे वैशिष्ट्य, गुणधर्म, स्वतःकडे असलेला गुण, तुमच्या आतून येणारा गुण, तुम्ही जे आतून इन्स्पायरेशन आहे, कॅरेक्टरिस्टिक्स, एक पर्टिक्युलर कॅरेक्टर, यू बोथ हॅव पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स, ते जर कॅरेक्टर तुम्ही दाखवलं, दीज 4 C's जर तुम्ही लक्षात ठेवा, तर तुम्ही बोथ आर विनर। आणि तुम्ही दोघंजण जर विनर झाला तर इंडिया निश्चित विनर होणार। आय हॅव कॉन्फिडन्स। आज काहीतरी फायनलला एक विशेष असं करून दाखवणार का आमच्या सोलापूर जिल्ह्याचा अर्शिन कुलकर्णी आणि बीडचा सचिन दास? पाहूया। मॅच कधी चालू होते, काय चालू होते हे सर्वांना माहीत आहे, तरी मी दिलेलं आहे। I am waiting for
रिझल्ट, बट नाईस रिझल्ट, गुड रिझल्ट, विनिंग रिझल्ट्स, व्हॉट एव्हर इट मे बी. फक्त पिच जे आहे ते फास्टरला साथ देणार आहे. त्याच्यामुळं आरशीनी जर गोलंदाजी व्यवस्थित केली तर आजच्या सामन्यामध्ये त्याला हायर विकेट्स मिळू शकतात. आणि हे सिद्ध करून दाखव बाळ, तुझ्याकडे टेंडन्सी आहे. सचिन तर ऑलराऊंडर आहे, तूही ऑलराऊंडर आहे आणि सध्या मार्केट ऑलराऊंडरला आहे. त्याच्यामुळं माझी एक विनंती आहे, मी सोलापूर जिल्ह्याचा आहे, बीड काय मला फार जवळ आहे, फार लांब आहे असं नाही, बीड माझाच जिल्हा आहे. दोघांनी कसून खेळा आणि इंडियाला विजय मिळवून द्या. तुम्ही यशस्वी व्हावं हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. खरोखरच ज्यांना अश्विन कुलकर्णी सोलापूरचा आणि बीडचा सचिन दास हे 2 खेळाडू आवडतात त्यांनी आवर्जून लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका. ओके, हॅव अ नाईस डे. नमस्कार.